मला शेळीपालन करायचं आहे, पण त्याबद्दलचा मला खर्चच माहीत नाही आहे किंवा किती शेळ्यापासून सुरुवात करू, 5 शेळ्यापासून, 10 शेळ्यापासून. शेळी बांधण्यासाठी किती खर्च येईल, असा प्रत्येक प्रश्न जो काही नवीन शेळीपालन तयार करण्यासाठी उत्सुक असतो, त्याच्या मनात असतो. तुम्हाला नेटवरती बरेचसे याच्याबद्दल व्हिडिओ सापडतील, परंतु डिटेलमध्ये किंवा परिपूर्ण माहिती मिळणार नाही. जरी वरून-वरून दिसायला खूप सोपं असेल, तरी ज्यावेळेस तुम्ही रिॲलिटीमध्ये हे सुरू करायचं आहे, त्यावेळेस येणारे प्रॉब्लेम्स किंवा अडथळे वेगळेच असतात. तर त्या संदर्भातून आपण सुरू केलं आहे आपलं शेळीपालन आणि याच्यामध्ये आपल्याला जेवढे काही प्रॉब्लेम्स येतील, अडी-अडचणी येतील तर त्याच्या रिलेटेड सर्व आपण व्हिडिओज वगैरे इथं टाकत असतो. तर जर तुम्हीही शेळीपालन करण्यासाठी उत्सुक असाल, तर चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्राला वगैरेही शेअर करा विसरू नका. तर आता आपण आपल्या शेडच्या पाठीमागे उभा आहोत आणि शेडचा आउटर पार्ट आहे. तर आज आपण शेडबद्दलच माहिती घेणार आहोत, की शेडचं स्ट्रक्चर वगैरे कसं आहे. तर प्रामुख्याने हे आपण शेड नेट वगैरे लावलेलं आहे ग्रीन कलरचं. त्याची जर हाईट बघितली तर एक 5.5 फूट 6 फूट एवढं उंच असलं पाहिजे, जेणेकरून शेळ्यांना बाहेरच्या दिशेला न पाहिजे. तसेच आपण इथे असं कंपाऊंड तार वगैरे मारलो. जरी कोणी बाहेरून इथे यायचं ट्राय केलं तर त्याला येता येऊ नये. तसेच आपण तिथे करंटसाठी सिस्टीम ठेवलं, पण त्याची काही गरज भासत नाही आणि हे आपलं असं शेड दिसतंय. तर आपल्या शेडमध्ये काही कोंबडे आहेत आणि पलीकडे सर्व शेळ्या वगैरे आहेत. तर आता हे शेडचं जर हे तुम्ही पत्रे वगैरे बघितलं, तर सुरुवातीला बोलूयात की ह्याच्या लांबीबद्दल. तर लांबी आहे 120 फूट आणि रुंदी आहे 90 फूट. आणि ह्याच्यामधले पाईप वगैरे किंवा मधला जो पार्ट आहे गव्हाणीचा, तो दोन्ही साईडच्या कप्प्यामधला जो पार्ट आहे तो 5 फूट आहे, जेणेकरून तिथून एक गाडा गेला पाहिजे. आणि असे दुसरे पोल्स वगैरे लावलेले आहेत. तर चला आता या खर्चाबद्दल बोलूयात. तर आपण शेडचं डायमेन्शन वगैरे बघितलं, साईज वगैरे बघितली. तर सुरुवातीला आपण शेड तयार करताना मुरूम वगैरे आणून टाकलं होतं, जेणेकरून तिथली माती वगैरे अजिबात खचून जाऊ नये. आणि त्याच्यानंतर आपण कोबा मुरुमने भरून घेतला. त्याच्यानंतर सर्व डायमेन्शन्स वगैरे घेतले आणि मग परत आपण काँक्रीट वगैरे केलं. त्याच्यानंतर गव्हाणी वगैरे केल्या आणि तुम्ही शेडसाठी जी जागा सिलेक्ट करताय ती एकदम उंचावर असली पाहिजे. पाण्याचा निचरा वगैरे तिथून व्यवस्थित झाला पाहिजे. साईडने जे काय आपण हे जाळी वगैरे मारलेली आहे, तर तिथे आपण 1 फूटभर खाली खड्डा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरच त्याच्यावरती जाळी म्हणजे लावलेली आहे. वरनं काँक्रीट साईडने भरलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी पोल्स वगैरे आहेत. आणि दुसरं की ह्या शेडमध्ये जे काही पोल्स आहेत ते आपण बाहेरून घेतलेले आहेत. बोरवेलच्या पाईप आहेत, स्वस्तात मिळालेले आहेत आपल्याला, त्यामुळे त्याचा खर्च कमी झाला. पत्रे वगैरे एकदम नवीन आहे. तर दुसरी गोष्ट जर इथली चेक केली तर कडेने जे काय पत्रे वगैरे लावलेले दिसत आहेत, तर ते आहे. तर थंडी वाजू नये, पाऊस येऊ नये. मोस्टली तर थंडीमध्ये त्याचं खूप यूज होतं, कारण लहान पिल्ले वगैरे सर्दी वगैरे होऊन मरायचा खूप चान्स असतो. आणि हे शेड वगैरे अशा ठिकाणी असलं पाहिजे की जिथे पाण्याचा चारा वगैरे पाणी असलं पाहिजे, किंवा हे शेडच्या साईडला बघा आपली वैरण वगैरे इथंच आहे सर्व काही. तर इथूनच आपल्याला वैरणीचा गाडा वगैरे लगेचच नेता आणता येतो. तसेच इकडेही 4 चाकीसाठी रस्ता असला पाहिजे. जे काही व्यापारी वगैरे येत आहेत, गिराईक येतात, ते मोस्टली 4 व्हीलर घेऊन येतात, तर त्यांना तिथून कार वगैरे नेता आणता आली पाहिजे. आणि शेडच्या साईडनं आपण एक सावली पडावी म्हणून अशा प्रकारे तुती वगैरे लावलेली आहे. तर ही एक तुतीचं झाड आहे. तर अशा प्रकारे आपण जवळपास 20 गुंठ्यात तुती लावलेली आहे. तर त्या तुतीचा एक रिझल्ट येतो. जेवढी काय तुमची तालबिल असेल त्याच्या साईडने सुवावळ, शेवऱ्या असं हे झाडे लावा. आणि शेड हे घराच्या जवळ किंवा आसपास असावे, जेणेकरून तुम्हाला तिथे लक्ष वगैरे देता यावं. तर एकंदरीतच जर खर्चाची गोष्ट जर बघितली तर याच्यासाठी आम्हाला एक 9 लाख रुपये खर्च आला आहे. सगळं ते मुरूमपासून ते मजुरी, त्याच्यानंतर पत्रे, पाईप, काँक्रीट ह्या सर्व गोष्टींसाठी. इव्हन काही इनिशियली शेळ्या घेतल्या होत्या. आणि ह्याचं जर सुरुवात आम्ही कशी केली, तर सुरुवात 3 शेळ्यापासून. हे मोठं शेड मारायच्या आधी आमच्याकडे एक छोटं शेड होतं. तर तिथे आम्ही 3 शेळ्यापासून सुरुवात केली. तिथे एक 15-20 शेळ्या केल्या. त्यातून आम्हाला जसं प्रॉफिट आलं, मग आम्ही परत इकडं मोठ्या शेडकडे आलो. तर सध्या आमच्या शेडमध्ये एक 100-150 शेळ्यांचा आकडा असतो. संख्या कमी जास्त होते सीझननुसार, डिमांडनुसार माल कमी जास्त होतो, परंतु एक तेवढा आकडा राहतो. आणि प्रॉफिट जरी म्हटलं तरी आम्ही एक इथलं वजनवरती विकत असतो.
400-450 रुपये किलोने जरी म्हटलं तरी पळत येऊन आमच्याकडून घेऊन जातात आणि तसेच त्या सीझननुसार किमती कमी जास्त होतात. त्यामुळे प्रॉफिट पण राहतंय. आपला घरचा सर्व चारा असल्यामुळे, शेती असल्यामुळे आणि आपणच घरच्या घरी सर्व काम करत असल्यामुळे इथे काय असा दुसरा खर्च जास्त होत नाही. तर एकंदरीतच हे असं आपलं शेळीपालन शेड होतं आणि आपण माहिती सांगितलेली आहे. तुमचे जर डाऊट किंवा काही क्वेश्चन्स असतील तर सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्यांसाठी चारा नियोजन कसं केलं आहे, त्यांचं आरोग्य, काय काय तोटे येतात किंवा कोणत्या अडचणींना आम्हाला सामना करावा लागतो त्याबद्दलही व्हिडिओ बनवणार आहे आणि अशीच आपली सिरीज चालू राहणार आहे. तर तुमचा ह्याच्यात काय क्वेश्चन असेल तर नक्की कळवा. थँक्यू.